लोणच्याच्या बरणीला धूर का देतात माहीत आहेत का तुम्हाला? घरचेच मसाले बनवून आज आपण 2 किलोच्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं करणार आहोत. खूप साऱ्या आजीच्या टिप आणि ट्रिक वापरून आपण हे लोणचं केलेले आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. लोणच्यासाठी कैरी ताजी घ्यायची आणि अशी टणकवाली घ्यायची, चांगली हिरवीगार अशी घ्यायची. मार्केटमध्ये गेलात ना तर लोणच्याची कैरी कापलेली मिळते. ही माझ्या मैत्रिणीने मला दिलेली आहे. तिला आता आपल्याला स्वच्छ अशी भरपूर पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत. भरपूर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर त्यांना एकदम कोरडे असे करून घ्यायची. कैरी सुकी खडखडीत अशी झाली पाहिजे. तिला आपण कापून घ्यायची आहे. अशी टणकवाली कैरी असेल ना तर लोणचं जास्त दिवस टिकतं चांगलं. त्याचा हा देठाकडचा भाग आहे तो काढायचा. पण लोणच्यासाठी कैरी ना पांढरीवाली घ्यायची चांगली आणि तिच्या अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. आणि जेवढे तुम्हाला लहान मोठे पाहिजेत ना तेवढे त्या कैरीचे आपण तुकडे करायचे. एकदम जास्त मोठे करायचे नाहीत, मीडियम असे त्याचे तुकडे करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपली सर्व कैरी आहे ती कापून झालेली आहे. एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि पंख्याखाली ही कैरी आहे ती आपल्याला 5 तास सुकशी घालायची आहे. चांगली व्यवस्थित अशी तिला पातळ करायची हाताने, म्हणजे पटकन अशी सुकल्या जाते. कैरी सुकते तोपर्यंत आपण लोणच्यासाठी मसाला तयार करणार आहोत. 200 ग्राम इथं मी मोहरीची डाळ घेतलेली आहे. किराणा शॉपमध्ये सहजही मिळते. ह्या चमच्याच्या मापाने आपण 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा मेथी घेतलेली आहे. 50 ग्राम बडीशेप आहे. अजून आपण मसाले वापरणार आहोत. तोपर्यंत हे मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तवा गरम झाला की काळी मिरी, मेथी आणि बडीशेप ह्याला आपल्याला साधारण असं भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजायचे नाही आहे. साधारण भाजल्याच्या नंतर त्याच्यात मोहरीची डाळ घालायची. फक्त ह्याच्यातला ओलसरपणा आहे ना तो गेला पाहिजे. हे सर्व साहित्य आहे ते एका भांड्यामध्ये आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचे आहे. तुम्ही पाहिजे तर कडकडीत उन्हामध्ये गरम करून घेतलेत ना तरी पण चालेल. आणि थंड झाल्याच्या नंतर ह्याला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. 100 ग्रॅम मीठ आहे ते पण भाजून घ्यायचं आहे. मिठामध्ये पण थोडी नमी असते ती निघून जाते. मिठामुळे आपलं लोणचं आहे ते चांगलं टिकतं. पण लोणच्यासाठी मीठ ना जाडवालं वापरायचं. माझ्याकडे पण आहे पण मला आता मिळत नाही आहे म्हणून हे मी बारीकवालं वापरते. पण तुम्ही जरूर जाडवालं मिठाचा वापर करा. 5 तास ही कैरी आहे ती मी पंख्याखाली सुकवून घेतलेली आहे. तिला काढून घ्यायची. अशी फोडी दाबल्या ना तर हाताला ओलसरपणा लागला नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला हिला सुकवून घ्यायची आहे. पाहिजे तर तुम्ही 5 ते 6 तास ठेवली सुकायला ना तरी पण चालेल. मोहरी आणि बडीशेपचा मसाला आहे ना तो एकदम बारीक वाटायचा नाही. ही मोहरीची डाळ आहे ती बारीक वाटल्याने कडू होते म्हणून तिला जाडसरच अशी वाटून घ्यायची. तुम्हाला जर मोहरीची डाळ वाटायची नसेल ना तर ती अख्खी ठेवायची. बडीशेपने काळी मिरी आहे ना ते वाटून घ्यायचं. वाटलेला मसाला आहे तो फोडीमध्ये आपल्याला सर्व घालायचा आहे. लोणच्यामध्ये खार जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर मसाला थोडासा कमी घालायचा. बेडगी मिरची आणि पांडी मिरची तव्यावर गरम करून जाडसर अशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे. ती ही 60 ग्रॅम पावडर आहे. असे जाडसर मसाला घालायचा म्हणजे लोणच्याला टेक्स्चर पण चांगला येतो आणि दिसतं पण लोणचं छान. त्याच्यामध्ये 1 चमचा हिंग घालायचा आहे. हिंग जरा लोणच्यामध्ये जास्त घालायचा. आणि 2 चमचे मिठाने लोणचं चांगलं टिकतं म्हणून हळद आणि मीठ प्रमाणात जास्तच घालायचं. इथे 100 ग्रॅम मीठ घेतलेलं होतं ते मी सर्व मीठ घालणार नाही आहे. तर 2 चमचे मीठ मी इथं शिल्लक ठेवणार आहे. म्हणजे मी 80 ग्रॅम इथे मीठ घातलेलं आहे. सर्व फोडींना मसाला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचा. पण मिक्स करायसाठी जे तुम्ही चमचेचा वापर करणार आहोत तो एकदम कोरडा सुका खडखडीत असा चमचा घ्यायचा, नाही तर लोणचं तुमचं खराब होणार. लोणचं करणं खूपच सोपं आहे पण लोणच्याचं सवळं बाळगणं खूपच गरजेचं आहे. जर तुम्ही सवळं लोणच्याचं बाळगलं तर 2 वर्ष काय 5 वर्षसुद्धा तुमचं लोणचं खराब होणार नाही. पारंपरिक पद्धतीने सवळं कसं बाळगतात ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये आपण आता कडकडीत तापवलेलं असं तेल घालणार आहोत. पण तेल कडकडीत गरम करून घेतल्याच्या नंतर पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतरच आपण लोणच्यामध्ये घालणार आहोत. जर तुम्ही कडकडीत तेलाचा वापर केलात तर तुमचं लोणचं आहे ना ते नक्कीच 100% तुमचं लोणचं खराब होणार. म्हणून तेल पूर्ण थंड करूनच घालायचं. हा दुसरा कप आहे. आणि लोणच्यामध्ये तेल जर तुम्ही कच्चं घातलं ना तरी पण लोणचं खराब होतं आणि त्याला खवट असा वास पण येतो. तुम्ही पाहिजे तर इथे राईच्या पण तेलाचा वापर करू शकता. पण मी जे घरी वापरते ना त्याच तेलाचा इथे मी वापर केलेला आहे. लोणच्याचं सवळं म्हणजे काय तर लोणचं काढताना आंघोळ करूनच लोणचं काढायचं. लोणच्याच्या बरणीला रोज रोज हात लावायचा नाही आहे. जे खायचं लोणचं अलग काढून ठेवायचं. ठेवणीचं लोणचं अलग ठेवायचं. लोणच्याची बरणी कॉटनच्या एकदम सफेद कपड्यामध्ये स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवायची. मासिक पाळीमध्ये लोणच्याच्या बरणीला हात लावायचा नाही. आजी पंजीच्या काळापासून चालत आलेल्या ह्या पद्धती आहेत. आणि लोणचं एकदम सुक्या खडखडीत बरणीत भरायचं.
सर्व फोडींना व्यवस्थित असं तेल लागलेलं आहे। लोणचं अजून रुचकर चविष्ट होण्यासाठी आपण या लोणच्यावरती एक तडका देणार आहोत। ही तडका द्यायची पद्धत आहे ना, ती माझ्या घरची पद्धत आहे। इथे 4 चमचे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। 7 ते 8 लवंग, 10 ते 12 काळी मिरी आणि 2 ते 3 तुकडे दालचिनीचे आहेत। त्यांना चांगलं आपल्याला असं गरम करून घ्यायचं। लवंग आहे ना, ती तेलामध्ये उडते म्हणून सांभाळून करायची आणि 1 चमचा हिंग घालायचं आणि चांगलं कडकडीत असं गरम करून घेतल्यानंतर साईडला ठेवून द्यायचं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे गूळ घालू शकता। मी मोठ्या सुपारी एवढा गूळ घालते। सर्व मसाल्यांची चव बॅलन्स होण्यासाठी गूळ घालायचा। तुम्ही नक्की एकदा घालून बघा। ही माझ्या घरची पद्धत आहे। लोणचं अप्रतिम लागतं थोडासा गूळ घातल्याच्या नंतर। यानं गोडवा येत नाही, पण लोणच्याला चव मात्र अप्रतिम येते। लोणचं टिकण्यासाठी तेल भरपूर घालावं, पण तेल कधी घालायचं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही तेल त्याच्यामध्ये गरम करून घालायचं। कारण सुरुवातीला जर तेल घातलं ना तर तेलाचं प्रमाण नंतर कमी होतं। कारण 2 ते 3 दिवसानंतर ह्या कैरीच्या फोडी आहेत ना, त्या आकसतात आणि तेलाचं प्रमाण आहे ना ते मग नंतर बरोबर होतं। तर आपल्याला बरोबर असा अंदाज मिळतो। म्हणून तेल घालताना दुसऱ्या दिवशी घालायचं। ही आपली थंड झालेली फोडणी आहे ना, ती पण आपण त्याच्यावरती घालायची आहे। ह्या लोणच्याला लवंगचा, दालचिनीचा मस्त असा सुवास येतो आणि लोणचं चांगलं टिकतं पण असे लवंग आणि दालचिनी घातल्याच्यानंतर। लोणच्यांच्या फोडीमध्ये असे वरपर्यंत तेल आलं पाहिजे। तुमच्या फोडी आहेत ना त्या वरती सुक्या सुक्या राहिल्या नाहीत पाहिजेत। ह्याच्यापेक्षा पण तुम्हाला तेल जास्त घालावं लागणार आहे, तरच तुमचं लोणचं वर्ष काय 2 वर्षसुद्धा खराब होणार नाही। लोणच्यामध्ये जर तेल कमी असेल तर लोणच्याला बुरशी लागते। लोणचं तुम्ही थंड ठिकाणी ठेवलं पाण्याच्या ठिकाणी तरी पण लोणचं खराब होतं आणि लोणच्याला बुरशी येते। म्हणून लोणच्याची बरणी ना ओलसर जागी ठेवायची नाही। जिथं सुकं असेल ना तिथेच लोणच्याची बरणी ठेवायची। अतिशय महत्त्वाची टीप, लोणचं घालायला घेतल्यापासून लोणचं संपेपर्यंत जो चमचा तुम्ही वापरणार आहे तो एकदम कोरडा, सुका, कडकडीत, स्वच्छ असा असला पाहिजे, तरच लोणचं तुमचं टिकणार आहे। बघू शकता तुम्ही लोणच्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि लोणच्यामध्ये ना खारच खूप छान लागतो। म्हणून मसाला एवढ्या प्रमाणात घातलात ना तर तुमचं लोणचं आहे ना तर मस्त चवीला पण होणार आहे। अतिशय महत्त्वाची टीप, लोणचं ना काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरायचं। लोणचं प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या, कचाकडीच्या याच्यामध्ये भरायचं नाही। जर प्लॅस्टिकमध्ये भरलं तर लोणच्याचा पूर्ण कलर प्लॅस्टिकला जातो, स्टीलमध्ये भरलं तर लोणचं कळकटतं आणि लोणचं आहे ना ते मग खराब होतं। ज्या बरणीमध्ये तुम्हाला लोणचं भरायचं आहे ती चांगली गरम पाण्याने धुवायची, कडकडीत उन्हामध्ये तिला तापवून घ्यायची, चांगली स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची, खात्री करायची ती कोरडी झाली आहे का म्हणून आणि नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला लोणचं भरायचं आहे। आता आजीची पण एक टिप सांगते तुम्हाला। एक असा कोळसा घ्यायचा, चांगला त्याला झणझणीत पेटवायचा, त्याच्यावरती लसूणच्या पाकळ्या ठेवायच्या आणि बरणी आहे ना ती अशी उपडी घालायची। बरणीमध्ये लसणीचा धूर गेल्याने बरणीमध्ये जो ओलावा असतो तो निघून जातो आणि बरणी आहे ना ती सुकी कडकडीत होते आणि लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं। तसेच लसणाच्या धुराने जंतू आहेत ते मरून जातात आणि लोणच्याला बुरशी येत नाही। पहिल्यातली लोक आहेत ना ते लोणचं भरायच्या बरणीला असा लसणीचा धूर द्यायची। बरणीला धूर दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कपडा बिपडा लावायचा नाही, हात सुद्धा घालायचा नाही। फक्त पटापट पटापट असं आपल्याला लोणचं भरून घ्यायचं आहे। लोणचं भरून झालं की बाटलीला चांगलं घट्ट असं झाकण लावून घ्यायचं। त्याच्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे, एकदम टाईट असं झाकण लावायचं। कॉटनच्या कपड्यामध्ये बांधायची आणि आपली सावळी पडणार नाही या ठिकाणी त्याला ठेवायचं। लोणच्याला रोज रोज बघायचं नसतं, कधीतरीच असं आंघोळ करून महिन्यान 2 महिन्यान एकदा त्यातलं लोणचं काढायचं असतं, म्हणजे लोणचं टिकतं। अशा सर्व टीप आणि ट्रिक वापरल्यात तर तुमचं लोणचं वर्ष 2 वर्ष अजिबात खराब होणार नाही। असं हे 2 किलोच्या प्रमाणातलं पारंपरिक पद्धतीचं लोणचं आवडलं तर घरचा सण या चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।